नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत की स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये कोण एलिजिबल आहे, कोण एलिजिबल नाही, या व्हिडिओमध्ये ते सविस्तर बघणार आहात। ठीक आहे, तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण स्ट्रे वॅकन्सीचे कट ऑफ वगैरे सगळं काही या व्हिडिओवरती या चॅनलवरती येणार आहे। ठीक आहे, आणि ज्यांना BAMS फर्स्ट इयर बद्दल सगळी इन्फॉर्मेशन हवी असेल ते सुद्धा चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकता। तर स्टार्ट करूया आपण सगळ्यात अगोदर की स्ट्रे वॅकन्सी म्हणजे काय। तर स्ट्रे वॅकन्सी म्हणजे जे सीट आहे ते पूर्णपणे भरल्या गेलेले नाही, त्या कारणामुळे काय झालेलं आहे की स्ट्रे वॅकन्सी राऊंड होत असते। ठीक आहे, क्लिअरली दिसत असेल तुम्हाला की सीट नॉट अलॉटेड कॅप राऊंड 4 ची म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड मॉपअप राऊंड सुद्धा म्हणू शकतो, त्याची गरज का बरं भासली आपल्याला, तर सीट नॉट अलॉटेड म्हणजे ज्यांना सीट अलॉटेड झालेलं नाही त्याच्यासाठी। अवेलेबल सीट्स जे आहे ते कोणाकोणासाठी आहे, तर ज्यांना सीट अलॉट झालेलं नाही त्या कारणामुळे, आणि सीट वॅकंट ड्यू टू कॅन्सलेशन ऑफ राऊंड 3 म्हणजे ज्यांनी राऊंड 3 मध्ये कॅन्सलेशन केलं होतं सीटचं ते आता एलिजिबल राहणार नाही। ते सविस्तर सांगणार आहे मी कोण एलिजिबल आहे कोण एलिजिबल नाही। तर ज्यांनी सीट वॅकंट म्हणजे या कारणामुळे हे राऊंड होत असतात। तर स्ट्रे वॅकन्सीचे राऊंड किती होतात दादा, तर जनरली 3 ते 4 राऊंड होतात आणि मागच्या वर्षी कमीत कमी 6 राऊंड झाले होते। ठीक आहे, तर हे राऊंड चालत असतात, ते काबमुळे चालत असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे दादा आता सांग आम्ही एलिजिबल आहोत की नाही। तर एकच पॉइंट आहे एलिजिबिलिटीसाठी आणि तो पॉइंट म्हणजे राऊंड 1 मध्ये तुमचं नंबर लागलं नव्हतं, राऊंड 1 मध्ये, राऊंड 2 मध्ये, राऊंड 3 मध्ये नंबर लागलेलाच नाही तर तुम्ही एलिजिबल आहात। ठीक आहे, समजलं, 100% एलिजिबल आहात। रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल। ठीक आहे, आतापर्यंत राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये नंबर लागलं नसेल तुमचं तर तुम्ही एलिजिबल आहात, एवढं समजलं। चालेल, आता त्याच्यासोबतच ऑल इंडिया कोटामध्ये नंबर लागलं होतं राऊंड 1 मध्ये, राऊंड 2 मध्ये, तर एलिजिबल आहात का? ठीक आहे, तर एलिजिबल नाही, ते सगळं काही मी सांगणार आहे। तर राऊंड 1 मध्ये, राऊंड 2 मध्ये, राऊंड 3 मध्ये ज्यांचं आतापर्यंत कुठंच नंबर लागला नाही ते एलिजिबल आहे, 100% एलिजिबल आहे, रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। तुम्ही बघत असाल सगळं डाटा इथं दाखवत आहे। त्याच्यानंतरची गोष्ट, ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी की राऊंड 1 मध्ये जर का तुम्हाला नंबर लागला असेल, फ्री एक्झिट घेतला असेल तुम्ही तर तुम्ही एलिजिबल आहात। राऊंड 2 मध्ये नंबर लागला असेल, फ्री एक्झिट घेतला असेल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल आहात। कशा कारणामुळे ते मी सांगणार आहे। ठीक आहे, प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला डायरेक्ट। आता याच्यानंतरची गोष्ट की राऊंड 3 मध्ये नंबर लागलं तर एलिजिबल आहात का, तर कत्तही तुम्ही एलिजिबल नाही। नॉन एलिजिबल कॅन्डिडेट कोण आहे, ज्यांना राऊंड 1 मध्ये, राऊंड 2 मध्ये, राऊंड 3 मध्ये ज्यांनी कॉलेज जॉईन केलं होतं, फ्री एक्झिट नाही, जॉईन केलं होतं, ते कॅन्डिडेट एलिजिबल नाही। ज्यांना राऊंड 3 मध्ये पण, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या तिन्ही मध्ये नंबर लागलं होतं ते एलिजिबल नाही। समजलं, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 याच्यामध्ये नंबर लागलं होतं कोणत्या पण राऊंड मध्ये आणि त्यांनी जॉईन केलं होतं कॉलेज, तर ते स्ट्रे वॅकन्सी मध्ये एलिजिबल नाही। समजलं एवढं? चाल, एवढं समजलं, चाल। त्याच्यानंतर एलिजिबिलिटी आणि नॉन एलिजिबिलिटी समजली, एवढंच आहे मुद्दा फक्त की राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 परत सांगत आहे, ज्यांचा नंबर लागला होता, ज्यांनी जॉईन केलं होतं ते एलिजिबल नाही, ते पुढचं राऊंड खेळू शकणार नाही। समजलं, राऊंड 1, राऊंड 2 ह्यामध्ये जर का नंबर लागला असेल, फ्री एक्झिट झाला असेल तुमचं, फ्री एक्झिट घेतलं असेल तर तुम्ही एलिजिबल आहात। ठीक आहे, राऊंड 3 मध्ये नंबर लागलं, फ्री एक्झिट घेतलं किंवा कॅन्सलेशन केलं तर काउन्सिलिंगच्या बाहेर तुम्ही। राऊंड 3 मध्ये नंबर लागला असेल आणि समजत आहे ना माझं बोलणं, राऊंड 3 मध्ये नंबर लागला असेल आणि तरी सुद्धा तुम्ही जॉईन केलं किंवा कॅन्सल केलं तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी मध्ये एलिजिबल नाही। ठीक आहे, ऑल इंडिया कोटामध्ये राऊंड 3 मध्ये नंबर लागला असेल तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल नाही। चालेल, गुड। आता नोट, सगळ्यात महत्वाचं, नोट म्हणजे काय। नोट कशी आहे की सगळ्यात अगोदर याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही, तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागेल। नोट नंबर 1, नो न्यू रजिस्ट्रेशन। नोट नंबर 2, फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागेल। नोट नंबर 3, तिसरी नोट, सीट विल बी डन बाय रनिंग सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअरनच होणार म्हणजे मेरिटनुसारच होणार। चौथा पॉईंट, इन्स्टिट्यूशनचा कोणताच राऊंड होणार नाही। कोणतं पण कॉलेज बोलत असं इन्स्टिट्यूशन राऊंड होईल, काउन्सिलर बोलत असं इन्स्टिट्यूशन राऊंड होईल, इन्स्टिट्यूशन राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड, ते होणार नाही, क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे। जेवढं पण मी बोललो
ते सगळी इन्फॉर्मेशन माझी नाही, ती इन्फॉर्मेशन ब्रोक्युअरमध्ये दिलेली आहे. मागचं बॅकग्राऊंड पण तेच होतं, तुम्ही बघितलं असाल. सोबतच मी व्हिडिओमध्ये सुद्धा ते लावलेलं होतं. ठीक आहे. ज्यांना चॉईस फिलिंग करायची असेल ते मला कॉन्टॅक्ट करू शकता 7887559633 या नंबरवरती. सोबतच तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता चॉईस फिलिंग कशी करायची, आणि या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता की स्ट्रे वॅकन्सीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा.